श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। जयति हरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तिदः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः। धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरम्। नमोस्तु तात्विका देवाः विष्णुभक्तिपरायणाः धर्ममार्गे प्रेरयन्तु भवन्तः सर्व एव हि। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जय योगीन्द्रं कामबाणच्छिदं सदा। नौमि न्यायसुधाधिकृज्जयमुनीन् श्रीपादराट्सन्मणीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघुत्तमगुरून् वैदग्ध्यवारांनिधीन् श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसद्ध्यानपान् सत्यसन्तुष्टदुग्धाब्धेः जातः सत्यपरायणः चिन्तामणिः सदा भूयात् सतां चिन्तितसिद्धये। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्तण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान्। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। परमपूज्य श्री श्री सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपादांच्या चरण कमलांवर डोके ठेवून अनंत अनंत शिरसाष्टांग प्रणाम समर्पण करून स्वामीजींच्या आज्ञेनुसार श्री श्री सत्यपरायण तीर्थ स्वामी महाराजांचे किंचित चरित्र सांगण्याचा प्रयत्न करतो। स्वामीजींचे चरित्र अफाट आहे, प्रचंड आहे। माझ्या अल्पमतीला जेवढे समजले आहे तेवढे सांगण्याचा मी प्रयत्न करतो। सत्य संतुष्ट दुग्धाब्धेः जातः सत्यपरायणः चिंतामणिः सदा भूयात् सतां चिंतितसिद्धये। आपण आज ज्या महानुभावांचा महिमा ऐकणार आहोत ते महानुभाव म्हणजे साक्षात चिंतामणी स्वरूप आहेत। चिंतामणी म्हणजे चिंतिलेले देणारा मणी हा चिंतामणी। तसेच सज्जन ज्याची अपेक्षा धरतात ते सर्व काही देणारे महानुभाव म्हणजे सत्यपरायण तीर्थ स्वामी श्रीपाद। आता ह्या नवरात्रामध्येच त्या महानुभावांचा वृंदावन प्रवेश दिन अर्थात स्वामीजींची पुण्यतिथी येत आहे। त्यामुळे आपण त्यांचे विशेष स्मरण केल्यास आपल्या सर्वांचे पाप नाहीसे होतील। नानाविध अनिष्ट जर असतील त्यांचा नायनाट होईल, इष्टप्राप्ती होईल, विशेषतः भगवंताचा परमानुग्रह होईल। लौकिक आणि अलौकिक सर्व प्रकारची साधन संपत्ती स्वामीजींच्या परमानुग्रहाने सिद्ध होईल। श्री श्री सत्यपरायण तीर्थ स्वामी श्रीपादांचे वृंदावन हे संते बिदनूरू ह्या गावामध्ये आहे। 2022 सालचा जो चातुर्मास्य श्री श्री परमपूज्य सत्यात्मतीर्थ श्रीपादांनी केला ते गाव म्हणजे संते बिदनूर।
पिनाकिनी नदी तिथे आहे. अत्यंत पवित्र स्थान ते आहे. अशा पवित्र स्थानी स्वामीजी वृंदावनस्थ झालेले आहेत. त्या स्वामीजींचा महिमा आपण ऐकूयात. श्रीमन मध्वाचार्यांच्या गादीवर विराजमान झालेले सर्व यतिवरेण्य जे आहेत ते शापानुग्रह समर्थ आहेत. अलौकिक कार्य करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. परिपूर्ण भगवत भक्तीने चिंब ओले होऊन सतत भगवंताची आळवणी करणारे महानुभाव आहेत. मध्वाचार्यांवर श्रीमद टीकाकृतपादांवर नितांत विश्वास ठेवून मध्व सिद्धांताकरिता मध्वशास्त्राकरिता स्वतःचे सर्वस्व झोकून देणारे यतिवरेण्य आहेत. संन्यासी म्हणजे काय हे त्या यतींकडे पाहून कळेल असे सर्व महानुभाव आहेत. कुठल्याही प्रकारची लौकिक संपत्तीची कामना नाही. कुठल्याही प्रकारचे भोग त्यांना नको आहेत. कुठल्याही प्रकारच्या ऐहिक संपत्तीच्या मागे जाऊन स्वतःचे जीवन कदापि व्यर्थ न करणारे महानुभाव म्हणजे आपल्या ह्या उत्तरादी मठाच्या पीठावर विराजमान झालेले सर्व 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 यतिवरेण्य. ह्यामध्ये तिलमात्रही शंका नाही. अशा या महानुभावांच्या कारकिर्दीमध्ये किंवा अशा या महानुभावांच्या आधिपत्याखाली आपण सर्वजण आहोत. आपल्याला हे सर्वजण गुरु म्हणून लाभलेले आहेत. म्हणजे आपले काहीतरी पूर्वजन्माचे सुकृत नक्कीच आहे. नाहीतर असे हे महानुभाव आपल्याला गुरु म्हणून लाभणार नाहीत. आपल्यावर भगवंताने परमानुग्रह केलेला आहे. त्यामुळेच आपल्याला भगवत तत्वज्ञानाचा उपदेश करणारे हे सर्वजण गुरु ह्या रूपाने लाभलेले आहेत. आजचे आराध्य गुरु म्हणजे श्री श्री सत्यपरायण तीर्थ स्वामी श्रीपाद. गुरुषु स्थित्वा तद्वारा ज्ञानोपदेष्ट्रे नमः. गुरु म्हणजे भगवंताचा सन्निधान. गुरु म्हणजे भगवंताची मूर्ती. गुरु म्हणजे तत्वज्ञानाचा उपदेश करणारे जणू दुसरे वेदव्यासच. अर्थात वेदव्यास भगवंत हे गुरूंमध्ये राहून आपल्याला तत्वज्ञानाचा उपदेश करून आपल्याला सन्मार्गी लावतात, आपला उद्धार करतात. असे हे सत्यपरायण तीर्थ म्हणजे श्रीमन मध्वाचार्यांच्या उत्तरादी मठातील 30वे यतिवरेण्य होत. ह्या महानुभावांनी 23 वर्ष उत्तरादी मठाची गादी सांभाळलेली आहे. अर्थात उत्तरादी मठाच्या ह्या दिव्य पीठावर 23 वर्षे राहून त्यांनी निरंतर श्रीमन मूल रामचंद्राची दिव्य पूजा केलेली आहे. एका अर्थी श्रीमन मूलरामाचे गतवैभव सत्यपरायण तीर्थांनी पुन्हा आणले असेही आपण म्हणू शकतो. काय घटना आहेत, काय झाले, कशा प्रकारे त्यांनी सेवा केली हे सर्व काही आपण ऐकूयात. विष्णू सहस्रनाम हे प्रचंड अद्भुत असे स्तोत्र आहे. असे हे अद्भुत स्तोत्र पारायण केल्याने जे पुण्य प्राप्त व्हायला पाहिजे ते भक्तीने रामाचे नामस्मरण केल्याने प्राप्त होते. अशा ह्या साक्षात भगवंताने पूजा केलेल्या, साक्षात श्रीरामचंद्राने पूजलेल्या, सीतामातेने पूजलेल्या, हनुमंताने पूजलेल्या, चतुर्मुख ब्रह्मदेवाने पूजलेल्या मूर्तींची पूजा करणारे महानुभाव त्यांचे पुण्य
त्यांची योग्यता, त्यांचे ज्ञान, त्यांचे सामर्थ्य ह्यांविषयी बोलण्याचा अधिकार मला तर नाहीच. पामर असा मी काय सांगू त्यांच्या पुण्याबद्दल. आपण फक्त त्यांच्या त्या दिव्य चेतनाला अनंत साष्टांग नमस्कार करूया. सत्य परायण तीर्थ स्वामी श्रीपाद 1841 ते 1864 ह्या काळामध्ये पीठावर विराजमान होते. सत्यपरायण तीर्थ ह्यांचे आश्रमगुरू म्हणजे सत्य संतुष्ट तीर्थ स्वामी श्रीपाद. सत्य संतुष्ट स्वामी श्रीपादांचे वृंदावन हे मैसूर ह्या प्रांतामध्ये आहे. सत्य संतुष्ट कर कमल संजात म्हणजेच सत्य परायण तीर्थ स्वामी श्रीपाद. सत्यपरायण तीर्थांबद्दल सांगायचं झालं तर हे सत्यपरायण तीर्थ स्वामी श्रीपाद म्हणजे सत्यसंध स्वामी श्रीपादांचे पूर्वाश्रमातील नातू. एवंच सत्यपरायण तीर्थांना पूर्वाश्रमातील आजोबा म्हणजे सत्यसंध स्वामी श्रीपाद, सत्यसंध स्वामी श्रीपादांचे नातू म्हणजे हे सत्यपरायण तीर्थ स्वामी श्रीपाद. आजही आपण पाहतो परमपूज्य प्रातस्मरणीय श्री श्री परमपूज्य श्री श्री सत्यप्रमोद तीर्थ स्वामींचे पूर्वाश्रमाचे नातू म्हणजे प्रस्तुत पीठाधिपती परमपूज्य श्री श्री सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपाद. अशा प्रकारेच सत्यसंध तीर्थांचे नातू म्हणजे सत्यपरायण तीर्थ. सत्यपरायण तीर्थ यांचे पुत्र म्हणजे सत्यपरायण तीर्थांचे पूर्वाश्रमातील वडील म्हणजे स्वामीरायाचार्य. अर्थात सत्यसंध स्वामी श्रीपादांना पूर्वाश्रमामध्ये जे स्वामीरायाचार्यरू नावाचे पुत्र होते, श्रीपाद पुत्र होते, तेच सत्यपरायण तीर्थ स्वामींचे पिता होते. म्हणजे काही काळ श्रीपाद पुत्र होते आणि त्यानंतर श्रीपाद पिता होते स्वामीरायाचार्य. स्वामीरायाचार्यांना हे भाग्य का मिळालं, कसं मिळालं, ह्यामागचं कारण म्हणजे दिव्य अशी भगवत भक्ती. स्वामीरायाचार्य ह्यांनी अनुव्याख्यान दीपिका नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच प्रकारे द्वैत वादार्थ तर्कदीपिका नावाचा ग्रंथ स्वामीरायाचार्यांनी रचलेला आहे. ह्यावरूनच त्यांचे प्रकांड पांडित्य आपल्याला कळून येते. भगवंतावर नितांत भक्ती, सतत शास्त्राध्ययन, जप तपादी अनुष्ठान ह्यांमध्येच ते स्वतःच्या जीवनाची धन्यता मानणारे होते. त्यामुळेच स्वामीरायाचार्यांना पिता म्हणून सत्यसंध तीर्थ स्वामी श्रीपाद लाभले. पुत्र ह्या नात्याने सत्यपरायण तीर्थ स्वामी श्रीपाद लाभले. सत्यपरायण तीर्थ स्वामींचे पूर्वाश्रमाचे नाव म्हणजे हावेरी गुरुराज आचार्य. हावेरी गुरुराज आचार्य, त्यांचे नावच गुरुराज, त्यामुळे वेदांत साम्राज्य सिंहासनाधीश्वर होण्याचे भाग्य त्या सत्यपरायण तीर्थ स्वामी श्रीपादांना लाभले. अर्थात हावेरी गुरुराजाचार्य, ह्या हावेरी गुरुराजाचार्यांचे अध्ययन त्यांच्या वडिलांजवळच म्हणजे स्वामीरायाचार्य ह्यांच्याजवळ झाले. मी मगाशीच सांगितले आहे, स्वामीरायाचार्यांची विद्वत्ता, त्यांचे पांडित्य, त्यांचे गहन ज्ञान हे त्यांच्या ग्रंथ रचनेवरूनच सिद्ध होते. त्यामुळे खूप
अद्भुत अशा पद्धतीने स्वामी रायाचार्यांच्या जवळ हावेरी गुरुराज आचार्य यांचे अध्ययन सुरू झाले. हावेरी गुरुराज आचार्यांची प्रतिभा लोकोत्तर होती. त्यांच्या वडिलांची शिकवण अत्यद्भुत होती. त्या दोघांचा संगम झाल्यामुळे वज्र ह्यालाही किंमत आहे, हिऱ्यालाही किंमत आहे, सोन्यालाही किंमत आहे. पण तोच वज्र, तोच हिरा जेव्हा सोन्यामध्ये संलग्न होतो तेव्हा त्या वस्तूची किंमत ही औरच असते. तशा प्रकारे स्वामी रायाचार्यांचे पांडित्य, ज्ञान, पुण्य लोकोत्तरच आहे. त्याचबरोबर हावेरी गुरुराजाचार्यांचे ज्ञान, पुण्य, योग्यता हे सर्व काही अलौकिक आहे. परंतु ह्या अलौकिक अशा दोन गोष्टींचा संगम जेव्हा झाला तेव्हा अत्यद्भुत रीतीने शास्त्र हे उमलून बाहेर आले. कमळ उमलल्यावर जसं सुंदर दिसावं तसं गुरुराजाचार्य यांचं पांडित्य खुलून दिसत होतं. गुरूंना सद्भाग्य कुठलं माहिती आहे का? गुरूंना सद्भाग्य म्हणजे महाप्रचंड बुद्धिमान विद्यार्थी मिळणे. कारण प्रचंड बुद्धिमान विद्यार्थ्याला शिकवण्यामध्ये त्या गुरूंचा कस लागतो. त्यामुळे हावेरी गुरुराजाचार्य यांचे प्रश्न, त्या प्रश्नांना उत्तरं देणं, नवे नवीन आक्षेप घेणे, त्या आक्षेपांचे समाधान करणे, ह्यामध्ये पिता पुत्र मशगूल झाले होते, दंग झाले होते. जगाची पर्वा न करता, अर्थात दिवस का रात्र, जेवावं का खावं, काय प्यावं, ह्या सर्वांचा त्यांना विसर पडला आणि फक्त शास्त्रामध्ये ते अवगाहन करत होते, शास्त्रामध्ये ते पोहत होते. त्यामुळेच सत्यपरायण तीर्थांसारखं व्यक्तित्व तिकडे निर्माण झालेलं आहे. हावेरी गुरुराजाचार्यांचं विशिष्ट अध्ययन स्वामी रायाचार्य यांच्याजवळ झालं. अध्ययन झाल्यानंतर ह्या गुरुराजाचार्य यांचं लग्न कुंकुम सौभाग्यवती भागीरथीबाई ह्यांच्याबरोबर लावण्यात आलं. ह्या गुरुराजाचार्य आणि भागीरथीबाई ह्यांना व्यंकट मध्वाचार्य ह्या नावाने एक पुत्र उत्पन्न झाला. तेच पुढे जाऊन श्रीपाद पुत्र म्हणून ओळखले जातील. अशा प्रकारे सत्यपरायण तीर्थांचे पूर्वाश्रमामध्ये अर्थात हावेरी गुरुराजाचार्य असताना अध्ययन झाले, लग्न झाले आणि त्यांना व्यंकट मध्वाचार्य नावाचा सूर्यासारखा तेजस्वी पुत्रही उत्पन्न झाला. सत्यपरायण तीर्थ जेव्हा गादीवर बसणार तेव्हा मठाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. याचे कारण म्हणजे सत्यपरायण तीर्थ स्वामींचे आश्रमगुरू सत्यसंतुष्ट तीर्थ. त्या सत्यसंतुष्ट तीर्थ स्वामींचे गुरु म्हणजे श्री श्री सत्यसंकल्प तीर्थ. सत्यसंकल्प तीर्थ स्वामीजी करजगी ह्या गावामध्ये होते. करजगी ह्या गावामध्ये त्यावेळी प्रचंड दुष्काळ पडला. प्रचंड दुष्काळ ह्याचा अर्थ 1 वर्ष 2 वर्ष किंवा 5 वर्ष चालणारा तो दुष्काळ नव्हता, तर तो दुष्काळ तब्बल 12 वर्षे चालला. प्रचंड दुष्काळामध्ये खाण्याची व्यवस्था नाही, धान्याचे भाव गगनाला भिडलेले, कोणाला धान्याची टंचाई, कोणाला पाण्याचा त्रास, अशा प्रकारे जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यावेळी सत्यसंकल्प तीर्थ स्वामींनी ही भगवंत पाहणारी परीक्षा आहे असे समजून
असे समजून स्वामीजींनी मठामधील जी जी जवाहिरे होती, रत्न होते, जे जे सोन्याचे दिव्य असे मंटप होते, वज्रमंटप होता, तो सर्व काही गहाण ठेवला. गहाण ठेवून त्याच्यावर कर्ज घेऊन त्या पैशाने धान्य विकत आणून तब्बल 12 वर्षांपर्यंत अन्नदान केलेलं आहे. आपण स्वप्नामध्येही हे चिंतित शकत नाही, ह्याचा विचारच आपल्या मनामध्ये येऊ शकत नाही. सर्वस्व दान करून त्याच्यावर पैसे घेऊन ते स्वतःच्या भोगासाठी नाही तर संपूर्ण जगाला अन्नदान करणे ही कल्पनाच आपल्या डोक्याला शेवत नाही. परंतु वास्तविकपणे सत्य संकल्प तीर्थ स्वामीजींनी 12 वर्ष, तब्बल 12 वर्षे दिव्य अशा पद्धतीने अन्नदान केलेले आहे. कुणालाही कुठलीही कमतरता नाही. नित्य 2 वेळ श्रीमठामध्ये सर्वांना सुग्रास जेवणाची व्यवस्था त्या स्वामीजींनी केली होती. जे सोन्याचे मंटप होते ते सर्व काही धूमप्प नायक नावाच्या धारवाड या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या त्या गृहस्थाच्या घरामध्ये गहाण ठेवण्यात आले. धूमप्प नायकांना 2 पुत्र, एक रामण्ण नायक, दुसरा तम्मण्ण नायक. अशा प्रकारे सत्य संतुष्ट श्रीपादांचे गुरु सत्य संकल्प तीर्थ स्वामीजींनी जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून दिव्य असे कार्य केले. अनेकानेक लोकांना प्राणदान दिले. अनेकानेक लोकांना जो क्षुधाबाधा होत होती त्याचा संपूर्ण परिहार केला. त्यानंतर सत्य संतुष्ट तीर्थ स्वामी श्रीपाद पीठावर आले. ते फक्त 8 महिने आणि प्रायः 14 दिवस असे काहीच दिवस पीठावर विराजमान होते. त्यानंतर पीठावर आलेले महानुभाव म्हणजे सत्यपरायण तीर्थ स्वामी श्रीपाद. सत्यपरायण तीर्थ स्वामी श्रीपाद जेव्हा पीठावर आले तेव्हा अत्यंत बिकट परिस्थिती श्रीमठाची अर्थात उत्तरादी मठाची होती. कारण जे काही सर्वस्व होतं, सोनं होतं, नाणं होतं, रामदेवांना घालणारे महाराजांनी दिलेले हार असतील, ते सर्व काही गहाण ठेवण्यात आले होते. त्यामुळे ते वैभव जे आहे ते परत मिळवण्याची खूप मोठी जबाबदारी सत्यपरायण तीर्थ यांच्या खांद्यावर होती. प्रसंग आला होता म्हणून सत्य संतुष्ट तीर्थ स्वामींनी, सत्य संकल्प तीर्थ स्वामींनी सर्व काही गहाण ठेवून अन्नदान केलं होतं. परंतु मठाची संपत्ती ही अशीच जाऊ देणे हे योग्य नव्हे. मूलरामांना दिव्य अशा सुवर्ण मंटपामध्ये, रत्न मंटपामध्ये, वज्र मंटपामध्ये ठेवून पूजा करायलाच पाहिजे. तो श्रीमन मूल रामचंद्राचा मान आहे. आता तर दुष्काळ नाही, त्यामुळे गेलेली संपत्ती परत मिळवण्याची खूप मोठी जबाबदारी ही सत्यपरायण तीर्थ स्वामीजी यांच्या खांद्यावर होती. स्वामीजींना आश्रम झाला. सत्य संतुष्ट तीर्थ स्वामींनी त्यांना आश्रम दिला आणि सत्य संतुष्ट तीर्थ स्वामी श्रीपाद मैसूर या क्षेत्रामध्ये वृंदावनस्थ झाले. तेव्हा गुरूंची दिव्य अशी आराधना केली. अनेक विद्वानांना अनेक प्रकारचे दान केले. अनेक प्रकारच्या विद्वत्सभा स्वामीजींनी केल्या आणि तिथून संपूर्ण भारत संचार करून मध्वाचार्यांचे शास्त्र प्रचार करण्याचे खूप मोठे काम सत्यपरायण तीर्थ स्वामीजींनी खांद्यावर घेतले.
नववृंदावन ह्या क्षेत्रामध्ये स्वामीजी आले. नववृंदावन ह्या क्षेत्रामध्ये पद्मनाभ तीर्थांचे सन्निधान आहे, कवींद्र तीर्थांचे सन्निधान आहे, वागीश तीर्थांचे सन्निधान आहे, व्यासत्रय लिहिणारे व्यासराज तीर्थ यांचे सन्निधान आहे, रघुत्तम तीर्थ स्वामीजी ह्यांचे गुरुवर्य अर्थात रघुवर्य तीर्थ स्वामीजींचे तिकडे सन्निधान आहे. अशा 9 यतिवरेण्यांनी युक्त असणारे परम पवित्र स्थान म्हणजे नववृंदावन क्षेत्र. ह्या नववृंदावन क्षेत्रामध्ये राहून त्यांनी दिव्य असे पाठप्रवचन तिकडे केलेले आहे. त्यानंतर त्यांनी मळखेड दिग्विजय केला. मळखेड म्हणजे अर्थात न्यायसुधा ग्रंथ लिहिणारे, मध्व सिद्धांतामध्ये ज्यांचे स्थान कोणी दुसरे घेऊच शकणार नाही असे दिव्य महापुरुष, दैवी पुरुष, इंद्रावतारी श्रीमद जयतीर्थ स्वामी महाराज यांचे वासस्थान असणाऱ्या मळखेड येथे स्वामीजी आलेले आहेत. मळखेडमध्ये दिव्य असे पाठप्रवचन करण्यात आले, विद्वत सभा झाल्या, विद्वानांचे विशेष ब्राह्मण भोजन करवण्यात आले, इत्यादी सर्व काही दिव्य दिव्य कार्य करत 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 स्वामीजी हैदराबाद ह्या क्षेत्रामध्ये दिग्विजय करत आले. तिकडे हैदराबादामध्ये राजगोपालराया यांनी विशेष स्वामीजींचा सत्कार केला, स्वामीजींना आदर दिला, स्वामीजींचे प्रवचन ठेवण्यात आले. स्वामीजींनी त्या गावामध्ये अनेकांना तप्तमुद्रा दिल्या, वैष्णव सिद्धांताचा उपदेश केला, विष्णू भक्तीचे महत्त्व सांगितले आणि दुर्मार्गामध्ये चालणाऱ्या अनेकांना सन्मार्गात आणून स्वामीजींनी त्यांचा उद्धार केला. त्यानंतर स्वामीजी पुढे आले. तिकडे लिंगमपल्ली हैदराबादामध्ये आजही लिंगमपल्ली ह्या क्षेत्रामध्ये श्रीमद उत्तरादी मठ आहे. त्या क्षेत्रामध्ये स्वामीजी आले. लिंगमपल्ली, लिंगपल्ली म्हणजे गाव, लिंग असणारे गाव. त्या क्षेत्रामध्ये शिवभक्तांचा प्रचंड दबदबा होता. शिवभक्त असणे चुकीचे नाही, सर्वथा चुकीचे नाही, शिवावर प्रचंड भक्ती करावीच, परंतु विष्णू भक्ती करू नये असे सांगणारे ते शिवभक्त होते. त्यामुळे अशा या शिवभक्तांवर विजय मिळवायला हवा या अभिप्रायाने मुख्य म्हणजे विष्णू हा सर्वोत्तम आहे हे तत्वज्ञान त्या सज्जनांना कळवून देण्याकरिता स्वामीजी तिकडे आले. त्यांनी विशेष पाठप्रवचने केली. अनेक दिन तिकडे वादविवाद चालले. कुठलाही प्रश्न असो त्या प्रश्नाला स्वामीजी अत्यंत निडरपणे पण शांतरित्या परंतु तेवढेच समाधानकारक असे उत्तर देत असत. ते सर्व काही ऐकून तेथील त्या लोकांना चांगला प्रभाव पडला आणि त्यांनी स्वामीजींचे म्हणणे, त्यांचे वाक्य, त्यांचे तत्वज्ञान सर्व काही स्वीकार केले. त्या क्षेत्रामध्ये स्वामीजींनी मुख्य प्राणदेवांची स्थापना केली. त्यावेळी 10,000 सद्ब्राह्मणांचे सुग्रास भोजन त्या ठिकाणी स्वामीजींनी घडवून आणलेले आहे. त्यानंतर स्वामीजींनी मठाच्या काही उत्तम शिष्यांना, ज्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती उत्तम आहे अशा मठाच्या शिष्यांना त्यांचे 2 महिन्याचे पगार श्रीमन मूल रामचंद्राच्या चरणी अर्पण करण्याची आज्ञा केली. ह्याचे कारण म्हणजे जे मंडप गहाण ठेवण्यात आले होते ते परत मिळवणे हाच होता. त्यामुळे अनेक जण हा सदवकाश आहे, मठाची सेवा करण्याचा
उत्तम उपाय आहे असे समजून अनेकांनी सेवा केल्या, अनेकांनी अनेक प्रकारचे दान दिले. परंतु काही कुहकी लोक होते. ते म्हणाले, हे स्वामीजी सत्यपरायण आहेत की वित्तपरायण आहेत? अर्थात स्वामीजींना हे वित्तपरायण म्हणत होते. भगवंताने त्यांचे हे म्हणणे, स्वामीजींचा अपमान सहन केला नाही. जो व्यक्ती असे म्हणाला होता त्या व्यक्तीला वेड लागलं आणि त्या क्षणापासून तो मरेपर्यंत सत्यपरायण वित्तपरायण, सत्यपरायण वित्तपरायण असेच म्हणत 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 मृत पावला. एक घटना सांगतात. स्वामीजी पाठप्रवचन करत होते त्यावेळी एक पक्षी एक नाणं घेऊन जात होता आणि ते नाणं तिकडे खाली पडलं. त्यावेळी स्वामीजींनी सांगितलं, हे नाणं मठाच्या तिजोरीमध्ये भरती करा. त्यावेळी एका नाण्याचा सुद्धा यांना मोह आहे, हे वित्तपरायण आहेत असे काही कुहकी म्हणाले. तेव्हा तो कुहकी अक्षरशः सत्यपरायण वित्तपरायण, सत्यपरायण वित्तपरायण एवढेच पारायण करत 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 मृत पावला. असो, त्यानंतर स्वामीजी लातूर येथे आले. लातूर क्षेत्रामध्ये दिव्य असा संचार सत्यपरायण तीर्थ स्वामीजींनी केलेला आहे. अनेकांना वैष्णव तत्वांचे उपदेश केलेले आहे. अनेकांना वादविवाद करून त्यांचे दुर्वाद खोडून काढलेले आहेत. अनेकांना तप्तमुद्रा देऊन वैष्णवत्व प्रदान केलेलं आहे. अशा अनेक दिव्य घटना स्वामीजींच्या आपण लातूरमध्ये घडलेल्या ऐकतो. त्याच लातूरमध्ये अजून एक प्रसंग घडला, तो म्हणजे स्वामीजी दिव्य अशी रामचंद्राची पूजा करीत असत. त्या रामचंद्राच्या पूजेमध्ये सुवर्ण मंटप असे, सोन्याच्या चांदीच्या पात्रांची कमतरता नसे. मठाचे हे वैभव पाहून, अर्थात त्या वेळेपर्यंत अजून संपत्ती पूर्ण आली नव्हती, असो त्या मठाचे वैभव पाहून काही दुष्ट चोरांच्या मनात ही संपत्ती आपण चोरावी असा विचार आला आणि त्यांनी मठामध्ये प्रवेश केला. ही घटना स्वामीजींना कळली आणि स्वामीजींनी विशेष भक्तिभावाने पूजा अर्चा सुरू केली. पाहतात काय तर लातूरच्या त्या गडावर, किल्ल्यावर अक्षरशः 2000 माकडांचा वेढा पडलेला आहे आणि कोणीही कोणालाही बाहेर जाऊ देत नाही आहेत. अर्थात ते पाहून चोर घाबरले. त्यांनी स्वतःचा विचार काढून टाकला. स्वामीजींना शरणागत झाले. स्वामी, आमचा अपराध घडला, आम्ही चोरी करणार होतो, परंतु आम्हाला हे शक्य नाही, हे कळून चुकलं आहे, त्यामुळे क्षमा असावी असे म्हणून ते चोर निघून गेले. अर्थात मूल रामचंद्र असणाऱ्या त्या श्रीमठाची सेवा साक्षात मुख्य प्राण करीत होते, यामध्ये संदेह नाही असे स्वामीजींनी त्या प्रसंगी सगळ्यांना कळवले. अशा प्रकारे स्वामीजींनी दिव्य अशी शक्ती त्या क्षेत्रामध्ये दाखवलेली आहे. त्यानंतर स्वामीजी कोल्हापूर येथे आले. कोल्हापुरामध्ये लक्ष्मी दंडक त्यांनी रचलेले आहे. लक्ष्मीला सुंदर असे कुंकुमार्चन स्वामीजींनी केलेले आहे. कोल्हापूर या क्षेत्रामध्ये स्वामीजींनी 1000 सुवासिनी स्त्रियांना उंची साड्या दान दिलेल्या आहेत. ओटी इत्यादी सर्व काही दान रूपाने दिलेले आहे. हजारो दंपतींना बोलावून त्यांना सुग्रास भोजन घातलेले आहे. त्यानंतर स्वामीजींनी सांगली येथे जाऊन सत्यव्रत तीर्थांचे दर्शन घेतलेले आहे. धारवाड, गद्वाल इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये स्वामीजी येत असत. अशा प्रकारे भारत संचार करून करून स्वामीजींनी योग्य अशी खूप सारी संपत्ती कमावली होती आणि संपत्ती स्वामीजींनी त्यावेळी त्या गहाण ज्या व्यक्तीने हे सर्व काही मठाची संपत्ती गहाण ठेवून घेतली होती त्या व्यक्तीला ते पोहोचवले आणि सांगितले, आता थोडेच पैसे राहिलेले आहेत, ते आम्ही तुला देऊ, त्यामुळे तुम्ही आमचे सर्व काही हे पाठवून द्या.
त्यावेळी त्या रामण्ण नायक ह्याने स्वतःच्या लहान भावाला तम्मण्ण नायक ह्याला मठामध्ये पाठवले आणि मठामध्ये राहूनच मठाला जी जी संपत्ती प्राप्त होते ती आपल्या तिजोरीत ती भरून घे. एकदा का मठाचं सर्व काही कर्ज फिटलं तर आपण सर्व काही मठाला सुपूर्त करूयात असं सांगितलं होतं. एवंच ते वज्रमंटप वगैरे सर्व काही देण्याकरिता मठाचा हिशोब वगैरे पाहण्याकरिता ते तिम्मण्ण नायक मठामध्येच राहू लागले. स्वामीजींचा दिव्य संचार, दिव्य दिनक्रम, स्वामीजींचे ते श्रीमद न्यायसुधा व्याख्यान, स्वामीजींचे ऋग्भाष्य व्याख्यान, स्वामीजींचे तर्कतंडा, न्यायामृत, चंद्रिका ह्या ग्रंथावरील प्रभुत्व, मध्वसिद्धांत प्रतिपादन करण्याची कला, एखाद्या नास्तिकाला आस्तिक बनवण्याची कला, भगवंताचे उपकार सांगण्याची पद्धत, अत्यंत तल्लीन होऊन भक्तिभावाने, अत्यंत नम्रतेने, शांत चित्ताने भगवन्मय वातावरणात त्या मूल रामचंद्राची पूजा, हे सर्व काही त्या तिम्मण्ण नायकांनी पाहिले. आणि एके दिवशी तिम्मण्ण नायक स्वामीजींजवळ आले. त्यांनी साष्टांग प्रणाम केला आणि तिम्मण्ण नायकांनी सांगितलं, मला तुमचा शिष्य बनवून घ्या. एवढे दिवस मी मठामध्ये काय संपत्ती आली, काय आली, मला किती पैसे मिळाले, अजून किती पैसे तुम्ही द्यायचे राहिलेत, हा हिशोब करण्याकरिता आलो होतो. परंतु तुमचे ज्ञान, तुमचे पांडित्य, तुमचा दिनक्रम, तुमचे हे सर्व काही दैवी कार्यक्रम पाहून मला आपला शिष्य व्हावंसं वाटतंय. आपण माझ्यावर अनुग्रह करा असे सांगितले आणि ते तिम्मण्ण नायक श्री श्री सत्यपरायण तीर्थ स्वामीजींचे शिष्य बनले. एके दिवशी तिम्मण्ण नायक यांनी स्वतःच्या मोठ्या भावाला रामण्ण नायक याला सांगितलं, श्रीमद उत्तरादी मठाकडून जी जी संपत्ती, जे जे कर्ज येणं बाकी होतं ते सर्व काही कर्ज आता फिटलेलं आहे. एकही पैसा त्यांच्याजवळून यायचा बाकी नाही. सर्व काही श्रीमठाने आपल्याला दिलं आहे. त्यामुळे श्रीमठाचे काही वस्तू असतील, वज्रमंटप असेल, सोन्याचं गंगाळ असेल, जड जवाहिरे असतील, रत्न असतील, मोती असतील, वज्र असेल, पाचू असेल, काही असू दे, ते सर्व काही तुम्ही परत करावे असे सांगणारे पत्र धाडले. लहान भावाच्या सांगण्यावरून रामण्ण नायक ह्याने सर्व काही श्रीमठाला सुपूर्त केले आणि तिम्मण्ण नायकांजवळ एके दिवशी हिशोब मागितला. तर अजून मठाला त्यांना कर्ज फेडायचं होतं. तर रामण्ण नायक म्हणाले, हे काय केलं तुम्ही? अजून मठाने आपल्याला कर्ज फेडायचं आहे, खोटं सांगितलं तुम्ही. तेव्हा तिम्मण्ण नायक म्हणाले, हे पहा, आपल्याला जी संपत्ती आहे ती भगवंताच्या अनुग्रहाने प्रचंड संपत्ती आहे. मी एवढं सांगतो, माझ्या वाटेला जी संपत्ती येणार आहे ती संपत्ती मी श्रीमठाच्या वतीने ती मी तुम्हाला सुपूर्त करतो. ती संपत्ती माझी नाही, कारण हे पीठाधीश जे आहेत ते माझे गुरुवर्य आहेत. त्यांच्याकडून मी एकही पैसा घेणार नाही. मला मोक्ष देणारे गुरुवर्य आहेत. हे मला तत्त्वज्ञानाचा उपदेश करणारे गुरुवर्य आहेत. मला तप्त मुद्रा देऊन माझे पाप नाहीसे करणारे गुरुवर्य आहेत. कानांमध्ये मंत्रोपदेश करून माझा उद्धार करणारे गुरुवर्य आहेत. अशा गुरुवर्यांकडून मी एकही पैसा घेणार नाही. प्रत्युत गुरुदक्षिणा रूपाने मी हे सर्व काही त्या गुरूंच्या चरणी अर्पण करतो. जेवढं बाकी आहे ते माझ्या संपत्तीतून तुम्ही काढून घ्या, मला काही बाकीचं ते नको असं सांगून त्या तिम्मण्ण नायक यांनी त्या मठाचं जे कर्ज होतं ते फेडलं होतं. अशा प्रकारे तिम्मण्ण नायक स्वामीजींजवळ अध्ययन करू लागले, महाज्ञानी झाले. त्यांनी हरिकथामृत सारावर अद्भुत असे व्याख्यान केले, विरक्त झाले. पुढे संकर्षण वडेयरू ह्या नावाने ते राहू लागले. अशा प्रकारे स्वामीजींचा दिव्य असा महिमा आहे. स्वामीजी काशी क्षेत्रामध्ये गेले, तिकडे 3 महिने राहिले होते. गया दिग्विजय स्वामीजींनी केला. त्यावेळी स्वामीजींच्या ह्या वाग्झरीतून जो वाग्प्रवाह निघत होता त्याने चिंब भक्तीने चिंब ओले तेथील गया
पालक झाले. त्यांनी स्वामीजींना त्या काळामध्ये 25,000ची देणगी दिली. त्यानंतर स्वामीजी दिल्ली येथे आले. स्वामीजींचं ज्ञान वगैरे पाहून स्वामीजींचे भक्त झाले पेशवे आणि त्यांनी 30,000 रुपये संपत्ती स्वामीजींना दिलेली आहे. म्हैसूर राजाने स्वामीजींना बोलवून राजवाड्यामध्ये पूजा घडवून आणलेली आहे. अशा प्रकारे स्वामीजींना त्याचवेळी म्हैसूर राजाने स्वामीजींना सुवर्ण मुद्रा दान दिलेले आहेत. त्यानंतर चित्तूर येथे पुंगनूर राजाला स्वामीजींनी विशेष आशीर्वाद दिलेला आहे. आर्णी तमिळनाडूमधील आर्णी ह्या गावातील तिरुमल राया ह्यालाही विशेष आशीर्वाद दिलेला आहे. अशा प्रकारे दिव्य कार्य स्वामीजींनी केलेली आहेत. सांगतात स्वामीजी पूर्वाश्रमामध्ये तहसीलदार होते, त्यामुळे लौकिक कार्यभारही त्यांना चांगला माहिती होता. मठाची जी संपत्ती आहे ती संपत्ती म्हणजे कोण्या एका माणसाची संपत्ती नव्हे, तर ती श्रीमंत मूलरामचंद्राची संपत्ती. ह्या मूलरामाची संपत्ती कधीही कुठेही वाया जाऊ नये. एकही पैसा येथील भ्रष्ट होऊ नये, भ्रष्टाचार किंचितही होऊ नये, ह्याची विशेष दक्षता स्वामीजींनी घेतली होती असे आपल्याला त्यांच्या इतिहासामध्ये कळते. त्यानंतर स्वामीजी गुर्ल होसूर या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. त्यानंतर स्वामीजींनी पाच्छापूर श्रीनिवास आचार्य या अत्यंत योग्य सद्ब्राह्मणांना महाज्ञानीवरेण्यांना आश्रम देऊन त्यांना सत्यकाम असे नामकरण केले आणि स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून स्वामीजींनी ह्या सत्यकाम तीर्थ यांची निवड केली. त्यानंतर स्वामीजी संते बिदनूरू ह्या क्षेत्रामध्ये आले. विदुर मैत्रेय यांचा संवाद घडलेलं स्थळ, ज्ञानाचा उपदेश घडलेलं स्थळ, मैत्रेयांनी विशेष ज्ञानोपदेश विदुराला केलेलं ते स्थळ आहे. किती पवित्र, किती सुंदर, किती अद्भुत स्थळ असेल हे. अशा या क्षेत्रामध्ये स्वामीजी आले आणि तिकडेच त्यांनी भगवंताचा नामस्मरण करत स्वतःचा कार्यकाळ संपला हे भगवंताच्या संकल्पानुसार जाणले आणि हरिध्यान रत होत स्वामीजींनी हा देह या भूतलावर ठेवला आणि स्वामीजी अदृश्य रूपाने आपल्याबरोबर राहू लागले. तोपर्यंत स्वामीजी दृश्य रूपाने होते, आता अदृश्य रूपाने स्वामीजी आपल्याबरोबर आहेत. स्वामीजींच्या वृंदावनाची जे सेवा करतात, जे घरात बसूनच स्वतःच्या तोंडाने स्वामीजींचं नामस्मरण करतात, त्या सर्वांना स्वामीजी विशेष अनुग्रह करतात. भोगापुरेशाचं स्तोत्र स्वामीजींनी रचलेलं आहे. राम शब्दाचं दिव्य असं व्याख्यान केलेलं आहे स्वामीजींनी. 187 पेक्षा अधिक 185 187 अर्थ स्वामीजींनी सांगितलेले आहेत. वामन शब्दार्थ सांगितलेला आहे. स्वामीजींचे व्याख्यानही अद्भुत, प्रवचनही अद्भुत, स्वामीजींची दीक्षा अद्भुत, भक्ती अद्भुत, प्रवचन अद्भुत, पूजा अद्भुत, पादपूजेचा वैभव अद्भुत, मठाचा कार्यभार सांभाळण्याची पद्धतही अद्भुत, सर्व काही अद्भुत. स्वामीजी उत्तर भारत संचारामध्ये असताना स्वामीजींनी एक विशेष खबरदारी घेऊन श्रीमठाला कुठेही कोणी अडवू नये ह्याची विशेष दक्षता घेतली होती. त्यामुळे श्रीमठाला कुठेही कोणीही अडवतही नसत. अशा ह्या स्वामीजींच्या महिमा ज्या आहेत त्या एक नाही, दोन नाही, अनेक आहेत. अजून त्यांच्या ग्रंथांच्या वैभवाबद्दल सांगण्याचं राहिलं आहे. असो, पुन्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अवश्य हे सर्व काही आपण सांगूयात. मूल रामचंद्राला फक्त तुळशी अर्चात पुष्पार्चना करून स्वामीजी थांबलेले नाहीत, तर रामशब्दार्थ रूपी एक सुंदर अशी पुष्पमाळा स्वामीजींनी स्वतः निर्माण करून त्या भगवंताच्या सेवेकरिता विनियोजली आहे. असे हे सत्यपरायण तीर्थ स्वामीजी आपल्यावर सर्वांवर परमानुग्रह करोत. त्यांचे नामस्मरण आपल्याला सदा घडोत. त्यांचा महिमा आपल्याला कळो. स्वामीजींचा परमानुग्रह पुन्हा एकदा आपल्या सर्वांवर होवो.
आपले सर्व अनिष्ट परिहार होऊन आपल्याला जे जे अभिष्ट हवं आहे ते सर्व काही स्वामीजी पूर्ण करोत अशी प्रार्थना स्वामीजींच्या चरणांवर करतो आणि माझे हे लहान उपन्यास मी येथेच संपवतो. गुरुमध्वांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. प्रवचनाला अवकाश करून दिलेल्या सदस्यांचेही मी मनापासून आभार मानतो. त्यांनाही अनेक साष्टांग प्रणाम समर्पण करतो. पुनश्च परमपूज्य श्री श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजींच्या दिव्य चरण कमलांवर माथा टेकून अनंत 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 साष्टांग प्रणाम समर्पण करतो. गुरुमध्वांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं ज्ञानं हरेः पूजा हरेरेवोदितं सदा हर्यधीनञ्च सर्वत्र इत्येवं न्यासो हरौ स्मृतः यः सर्वगुणसम्पूर्णः सर्वदोषविवर्जितः प्रियतां प्रीत एवालं विष्णुर्मे परमसुहृत् अनेन भावि यत्पुण्यम् अवाप्नोतु गुरुर्मम. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः.